नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या कथा हॉलिवूडची या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, या चॅनलवर आपण हॉलिवूडच्या मूवींविषयी आपले रिव्ह्यू देतो आणि ते पण विदाउट स्पॉयलर्स। आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, अवतार 3 चा ट्रेलर कालच रिलीज झाला आहे, तर तो आपण आता बघूया। ओके, is the only pure thing in this world. The fire came from the mountain. ओके, जसं सांगितलंय फायर आणि ॲश इकडे बघायला दिसते। My people ओके, cried for help, पूर्णपणे ॲश दाखवली आहे। but Ava did not come. ओके, ओके, आणि इतर मूवी सारखा एकदम स्टनिंग व्हिज्युअल, म्हणजे अवतारच्या इतर पार्ट सारखे एकदम स्टनिंग व्हिज्युअल आपल्याला इकडे बघायला दिसतात। वाव, This world goes much deeper. ओके, जॅक सुली पुन्हा एकदा। ओके, हे खूप इंटरेस्टिंग असं व्हिज्युअल्स आहे। ओके, खूप साऱ्या वेल्स पण दिसत आहेत बॅकग्राऊंडमध्ये। ओके, ओके, हे रेड वाले जे आहेत ते मला वाटतं फायरचे लोक आहेत। Stand cover. ओके, वॉटर, वॉटर पण आहे। What does Dad always say? Sully stick together. No, the other one. Sully never quits. That's right. Sully's never quit. ओके, जॅक सुलीची फॅमिली पण दिसते। How do you still live? What if every human being on Earth could live here without a mask? ओके, Then the स्पायडर इकडे विदाउट मास्क दाखवलाय। Whoa. ओके, हे फायर वाले लोक। Across the world, you need me. ओके, एकदम स्टनिंग व्हिज्युअल। We must fight. I call upon the warrior Okay. mother. तरुक मक्ता। I'll kill you. I swear. ओके, अवतार फायर अँड ॲश। सो मित्रांनो, आय एम डन। ट्रेलर बघितलाय आणि हे तर 100% शुअर आहे की हा मूवी मी जाऊन बघणार आहे। नो मोअर कन्व्हिन्सिंग इज रिक्वायर। ट्रेलरच माझ्यासाठी खूप आहे। डेफिनेटली हा मूवी मी जाऊन 19 डिसेंबरला थिएटरमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो, या ट्रेलरवरून मला काही गोष्टी जाणवल्या। एक म्हणजे याच्यात एक ॲशवाली वेगळी अशी क्लॅन आहे, म्हणजे वेगळी जमात दाखवली आहे। आणि जे स्टार्टिंगलाच बोलत असतात की आगीने त्यांचं सर्व काही नष्ट झालं, मात्र त्यांना वाचवायला कोणी आलं नाही। आणि जी त्याची लीडर दाखवली आहे ही मला वाटतं एक मुख्य कॅरेक्टर असेल। आणि दुसरं म्हणजे आपण बघितलं की जॅक सुलीची फॅमिली म्हणजे पळत असते, म्हणजे यामध्ये जॅक सुली त्याच्या फॅमिलीला वाचवायचा प्रयत्न करणार आहे हे आपल्याला दिसतं। तसेच आपल्याला एक गोष्ट दिसली की याच्यात टोटल 3 वर्ल्ड आहेत। एक वॉटर वर्ल्ड आहे, एक ॲश क्लॅन आहे आणि एक ह्युमन वर्ल्ड आहे। म्हणजे ह्या तिघांचा संघर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि या संघर्षात म्हणजे ॲक्च्युली काय आहे हे मूवीमध्येच कळेल की कोण कोणाच्या बाजूने आहे, की ही थिअरी लढत आहे की कसं तिघे एकमेकांशी फाईट करतात, हे आपल्याला मूवी बघितल्यावरच। आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट दिसली, जी म्हणजे स्पायडर हा एक कॅरेक्टर आहे जो विदाऊट मास्क पांडोरावर दाखवला आहे। तर पांडोरावर हा विदाऊट मास्क कसा काय फिरतो आहे हे खूप इंटरेस्टिंग आणि बघण्यासारखं आहे। तसंच ट्रेलरमध्ये त्यांनी अजून एक गोष्ट दाखवली आहे की जर माणसे पांडोरावर विदाऊट मास्क राहायला लागली तर पूर्णपणे नावी पीपल नष्ट होऊन जातील। मग हे एंडला मूवी पुढे कसा जातो आणि याच्याबद्दल काय उलगडा होतो हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग असं आहे। अजून एक गोष्ट मला जी जाणवली ती म्हणजे व्हिज्युअल खूप भारी आहेत आणि डिटेल्स एकदम जास्तच दाखवले आहेत। म्हणजे इवन जे नावी पीपल आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे डिटेल्स आपल्याला पार्ट 1 आणि पार्ट 2 पेक्षा खूप जास्त बघायला भेटतात। मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट जर इकडे बघायला मिळाली तर जेम्स कॅमेरून यांनी ऑलरेडी सांगितलं आहे की अवतार हा प्रोजेक्ट आता त्यांच्यासाठी बिझनेस प्रोजेक्ट नाही आहे, तर तो त्यांचा एक ड्रीम आणि पॅशन असा प्रोजेक्ट आहे। म्हणजे जसं त्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे
की अवतार 4 2029मध्ये येणार आहे आणि अवतार 5 हा 2031मध्ये येणार आहे आणि जो 2031मध्ये अवतार 5 येणार आहे तो या कथेचा मोस्टली लास्ट पार्ट असेल, जिकडे आपल्याला कथेचा एंड बघायला मिळेल. म्हणजे अवतार 1 जो 2009मध्ये आलेला ते 2030पर्यंत म्हणजे आयुष्यातली इतकी वर्ष एका प्रोजेक्टसाठी देणं हे खूप कमेंडेबल असं आहे. म्हणजे लिटरली आपण याला शब्दात याचं वर्णनच करू शकत नाही की ही कुठच्या लेवलची पॅशन आहे ते. आणि अजून एक गोष्ट बघितली तर अवतार 1 हा 2009 साली आलेला, अवतार 2 हा 2022 साली आलेला आणि म्हणजे याच्यामध्ये ऑलमोस्ट 13 वर्ष गेली आणि त्या मानाने अवतार 3 आपल्याला लगेचच 2025मध्ये बघायला मिळतं आहे. म्हणजे आपण खूप लकी आहोत की आपल्याला एवढ्या लगेच 3च वर्षात पुढचा पार्ट बघायला मिळाला ते. मित्रांनो, अवतार 3 बघायच्या अगोदर आपण अवतार 1 आणि 2 पुन्हा एकदा नक्कीच बघायला हवा. आणि नेक्स्ट वीकमध्ये अवतार 2 म्हणजे जो वॉटर वर्ल्डचा होता त्याचं पुन्हा एकदा रिलीज होणार आहे आणि मी स्वतः जाऊन तो थिएटरमध्ये नक्की बघणार आहे आणि तो बघितला की त्याचा व्हिडिओही आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आणि अवतार सिरीजबद्दल एक महत्त्वाची गोष्ट जी आहे म्हणजे ह्या मूवीची लेंथ खूप जास्त असते. म्हणजे अवतार 1 हा सुमारे 2 तास 40 मिनिटाचा होता, अवतार 2 हा सुमारे 3 तास 12 मिनिटाचा होता आणि असं म्हटलं जातं अवतार 3 हा पण सुमारे 3 तास 12 मिनिटाचा आहे. म्हणजे हे मूवी बघताना आपल्याला ऑलरेडी एक्सपेक्ट करून जायला लागेल की ह्या मूवीचा लेंथ खूप जास्त असेल. तर मित्रांनो, अशा रीतीने मी खूप एक्सायटेड आहे हा मूवी 19 डिसेंबरला थिएटरमध्ये जाऊन बघायला. तुमचं याबाबतचं काय मत आहे ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच हॉलिवूड मूवीविषयी व्हिडिओ मराठीमध्ये विदाऊट स्पॉइलर बघण्यासाठी नक्की आपल्या कथा हॉलिवूडची या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.